हॅलो. गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज येतोय का ऐकायला? येस सर. ओके. मी प्रॉब्लेम पाठवतो. आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके. मी स्क्रीन शेअर करतो. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसते का चॅटबॉक्सवरल्या? ओके. तर आपण स्टार्ट करूया. 11 अकाउंट बनवूया पहिले. ओके. तर पहिलं अकाउंट आहे आपलं स्टोर्स लेजर कंट्रोल. त्याला 10 ओळी सोडा. स्टोर्स लेजर कंट्रोलला 10 ओळी.
त्याच्यानंतर पुढचं वेजेस कंट्रोल, त्याला 7 ओळी. वेजेस कंट्रोलला 7 ओळी. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल त्याला पण 7 ओळी. फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलला 7 ओळी. नंतर WIP कंट्रोल, WIP कंट्रोल त्याला पण 7 ओळी. WIP कंट्रोलला 7 ओळी. ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल 7 ओळी. नंतर फिनिश गुड्स कंट्रोलला 7 ओळी. फिनिश गुड्स कंट्रोल नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल त्याला 7 ओळी. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्स त्याला 7 ओळी. त्याच्यानंतर ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट त्याला 7 ओळी. कॉस्टिंग P&L अकाउंटला 7 ओळी. आणि शेवटचं कॉस्ट लेजर कंट्रोलला 7 ओळी. आणि नंतर ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. तर पहिले 11 अकाउंट आपण बनवले. पहिलं स्टोर्स लेजर कंट्रोल, त्याच्यानंतर वेजेस कंट्रोल, स्टोर्स कंट्रोल, वेजेस कंट्रोल, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल, WIP कंट्रोल, ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल, फिनिश गुड्स कंट्रोल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स, ओव्हरहेड ॲडजस्टमेंट, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि शेवटला कॉस्ट लेजर कंट्रोल. ठीक आहे. तर 11 अकाउंट आपण बनवली. आता पोस्टिंग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं जनरल लेजर ॲडजस्टमेंट. कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 15,200. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 15,200. हा ओपनिंग बॅलन्स आहे, क्रेडिटला आहे, क्रेडिटला टाकला. नंतर स्टोर्स लेजर कंट्रोल 8,700. स्टोर्स लेजर कंट्रोल डेबिटला आहे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,700. त्याच्यानंतर WIP कंट्रोल डेबिटला आहे 4,300. WIP कंट्रोल डेबिटला 4,300. डेबिटला 4,300. नंतर फिनिश गुड्स कंट्रोल डेबिटला 2,200.
फिनिश गुड्स कंट्रोल डेबिटला 2200. त्याच्यानंतर आता पहिलं ओपनिंग बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करून झाले. त्याच्या पुढे आता ट्रान्झॅक्शन्स. पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे परचेस फॉर स्टोर्स. परचेस फॉर स्टोर्सच्या डेबिटला टू जनरल लेजर कंट्रोल. आता इथे जनरल लेजर म्हटलं आहे ना, मग त्या अकाउंटचं नाव पण जनरल लेजर ठेवायचं. टू जनरल लेजर कंट्रोल. जे क्वेश्चनमध्ये नाव दिलं असेल ते आपण ठेवायचं. क्वेश्चनमध्ये जनरल लेजर कंट्रोल म्हटलं आहे, मग आपण पण तेच म्हणायचं, जनरल लेजर कंट्रोल. त्याची अमाऊंट आहे 57,600. 57,600. त्याचा डबल इफेक्ट जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला, म्हणजे इथे कॉस्टचं जनरल करा. त्याच्या क्रेडिटला बाय स्टोर्स लेजर कंट्रोल. $57,600. त्याच्यानंतर परचेस फॉर स्पेशल जॉब. आता पर्पज कुठला का असे ना, हे दोन्ही आपले स्टोर्स लेजरला जाणार आणि तिकडनं WIPला जाणार. आता इथे आपल्याला काय करायला लागेल, जो माल स्पेशल जॉबसाठी घेतला आहे त्याच्यात 2 एंट्र्या करायला लागतील. पहिलं जनरल लेजर कंट्रोलला जाणार. जनरल लेजर कंट्रोलला 1700 जाणार आणि त्याचा डबल इफेक्ट जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय स्टोर्स लेजर कंट्रोल 1700. तर पहिली आपलं नॉर्मल एंट्री केली स्टोर्सच्या डेबिटला टू जनरल लेजर कंट्रोल 1700 आणि दुसरा इफेक्ट जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय स्टोर्स लेजर कंट्रोल 1700. पहिला हा एक इफेक्ट दिला. आता ते स्पेशल जॉब्ससाठी परचेस केलेत, म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय करायला लागेल, हे 1700 रुपये इकडनं WIPला टाकायचे. तर याच्यात 2 एंट्र्या, एक परचेस करण्याची एंट्री आणि एक ट्रान्सफर करण्याची एंट्री. तर 1700 रुपये आपल्याला WIP कंट्रोलला ट्रान्सफर करायला लागतील. तर बाय WIP कंट्रोल 1700 परचेस केले आणि ते WIPला ट्रान्सफर केले. परचेस करण्याची एंट्री डेबिटला, WIPला ट्रान्सफर करण्याची एंट्री क्रेडिटला. तर इथे डेबिटला टू स्टोर्स लेजर कंट्रोल, टू स्टोर्स लेजर कंट्रोल 1700 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता वेजेस आपण पे केलेले, वेगवेगळ्या प्रकारचे वेजेस आहेत.
काय काय म्हटलं आहे, डायरेक्ट वेजेस, इनडायरेक्ट वेजेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेलिंग, तर 4 प्रकारचे वेजेस आपण इकडे पे केलेले आहेत. तर आता आपल्याला पहिलं काय करणार, टोटल जे 62,100 आहे, टोटल 60 to 100 त्याची पहिली एंट्री करावं लागणार. तर टोटल 60 to 100 वेजेसच्या डेबिटला येणार. 60 to 100 डेबिटला येईल. इथे लिहायचं टू जनरल लेजर कंट्रोल. टू जनरल लेजर कंट्रोल त्याची अमाऊंट आहे 62,100. पहिलं टोटल वेजेसची एंट्री करायची. टू जनरल लेजर कंट्रोल 62,100. त्याचा डबल इफेक्ट जनरल लेजरच्या क्रेडिटला बाय वेजेस कंट्रोल. आता ही एंट्री झाल्यानंतर 4 वेगवेगळ्या एंट्र्या आपण करायच्या त्या डिपार्टमेंट वाईज. तर सगळ्यात पहिलं 38,600 डायरेक्ट वेजेस, तर ते WIP कंट्रोलला जाणार. डायरेक्ट वेजेस WIP कंट्रोलला जाणार. तर पहिलं वेजेस कंट्रोलच्या क्रेडिटला बाय WIP कंट्रोल. $38,600. नंतर WIP कंट्रोलच्या डेबिटला टू वेजेस कंट्रोल 38,600. तर पहिलं वेजेस डायरेक्ट वेजेस आहे. डायरेक्ट वेजेसवरनं WIP कंट्रोलला जाणार. बाय WIP कंट्रोल 38,600 आणि WIP कंट्रोलच्या डेबिटला टू वेजेस कंट्रोल 38,600. त्याच्यानंतर 9,500 इनडायरेक्ट फॅक्टरी वेजेस, तर ते फॅक्टरी ओव्हरहेड्सला जातील. 9,500 बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल. $9,500 हे जातील फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलच्या डेबिटला. टू वेजेस कंट्रोल 9,500. म्हणजे पहिले डायरेक्ट होते ते WIP ला गेले, ते इनडायरेक्ट ते फॅक्टरी ओव्हरहेडला जाणार. त्याच्या पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत, ते ऑफिस ओव्हरहेडला जाणार. ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल 9,700 ऑफिस ओव्हरहेडला जाणार. वेजेस कंट्रोल 9,700.
तर हे 9,700 ऑफिस ओव्हरहेडला जायला पाहिजे. ऑफिस ओव्हरहेड कंट्रोलच्या डेबिटला. पहिले डायरेक्ट होते ते WIPला आले. डायरेक्ट WIPला आले, इनडायरेक्ट फॅक्टरी ओव्हरहेडला गेले आणि ऑफिसला आले. उरलेले सेलिंगचे सेलिंगला झाले. 4,300 सेलिंगचे बाय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल. याचा डबल इफेक्ट सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोलच्या डेबिटला. टू वेजेस कंट्रोल 4,300. तर आपण पहिले पे केले आणि चारही डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले. पहिलं डायरेक्ट वेजेस WIP कंट्रोलला, इनडायरेक्ट फॅक्टरी ओव्हरहेड्सला, ऑफिसच्या ऑफिसला आणि सेलिंगचे सेलिंगला. ओके. त्याच्यानंतर पुढे प्रोडक्शन एक्सपेन्सेस येणार फॅक्टरी ओव्हरहेडला. फॅक्टरी ओव्हरहेडच्या डेबिटला. टू जनरल लेजर कंट्रोल, त्याचा खर्च आला फॅक्टरी ओव्हरहेडचा. टू जनरल लेजर कंट्रोल. टू जनरल लेजर कंट्रोल त्याची अमाऊंट आहे 12,400 आणि त्याचा डबल इफेक्ट जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल. बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल 12,400. एक मिनिट, 12,400. हां बरोबर, 12,400. नंतर ऑफिस ओव्हरहेडचा खर्च 8,500. ऑफिस ओव्हरहेडच्या डेबिटला टू जनरल लेजर कंट्रोल आणि जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या डेबिटला टू जनरल लेजर कंट्रोल 5,400 आणि इथे क्रेडिटला बाय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल.
त्याच्यानंतर स्टोअर्स इश्यूड टू प्रोडक्शन, म्हणजे स्टोअर्सवरनं WIPला गेलं. स्टोअर्सच्या क्रेडिटला बाय WIP कंट्रोल 54,700. स्टोअर्सवरनं WIPला गेलं, त्याचा डबल इफेक्ट WIP कंट्रोलच्या डेबिटला. स्टोअर्स इश्यूड टू प्रोडक्शन, स्टोअर्सच्या क्रेडिटला बाय WIP कंट्रोल 54,700 आणि WIPच्या डेबिटला टू स्टोअर्स लेजर कंट्रोल 54,700. त्याच्यानंतर स्टोअर्स इश्यूड टू मेंटेनन्स, स्टोअर्स इश्यूड टू मेंटेनन्स स्टोअर्सच्या क्रेडिटला बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल. बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल 2,500. बाय स्टोअर लेजर कंट्रोल 2,500. म्हणजे वरचं वेजेस फॅक्टरीत गेले हे प्रोडक्शनसाठी, आणि वरचे स्टोअर्स आहेत ते प्रोडक्शनला गेले WIP कंट्रोलला, आणि हे मेंटेनन्स आहे म्हणून फॅक्टरीला जाणार 54,700 आणि 2,500. त्याच्या पुढे रिटर्न टू सप्लायर, रिटर्न टू सप्लायर तर जनरल लेजर कंट्रोलला जाणार. जनरल लेजर कंट्रोलला 200. रिटर्न केले जनरल लेजर कंट्रोलच्या डेबिटला टू स्टोअर्स लेजर कंट्रोल.
त्याच्यानंतर प्रोडक्शन ओव्हरहेड ॲब्झॉर्ब बाय प्रोडक्शन म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड WIPला टाकायचं. बाय WIP कंट्रोल. $24,500. त्याच्यानंतर त्याचा डबल इफेक्ट WIP कंट्रोलच्या डेबिटला टू फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲब्झॉर्ब बाय फिनिश गुड्स. ऑफिस ओव्हरहेड्स कंट्रोलच्या क्रेडिटला बाय फिनिश गुड्स कंट्रोल. $15,200. आणि फिनिश गुड्स कंट्रोलच्या डेबिटला टू ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड रिकवर्ड ऑन सेल्स म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ऑफ सेल्सला टाकायचं बाय कॉस्ट ऑफ सेल्स. $9,600. आणि कॉस्ट ऑफ सेल्सच्या डेबिटला टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल. नंतर प्रॉडक्ट फिनिश ड्युरिंग द इयर म्हणजे प्रॉडक्ट्स बनवले आपण WIPच्या क्रेडिटला बाय फिनिश गुड्स कंट्रोल. प्रॉडक्ट बनवून तयार झाले फिनिश गुड्स कंट्रोलला 1,17,700. आणि फिनिश गुड्सच्या डेबिटला टू WIP कंट्रोल. $1,17,700. नंतर फिनिश गुड्स सोल्ड ॲट कॉस्ट म्हणजे फिनिश गुड्सची किंमत जी सेल केलेली तर ही कॉस्ट ऑफ सेल्सला जाणार बाय कॉस्ट ऑफ सेल्स. बाय कॉस्ट ऑफ सेल्स 1,32,300. आणि शेवटची सेल्सची एंट्री आपण काय करणार त्याचा डबल इफेक्ट द्यायचा आहे ना 132,300.
टू फिनिश गुड्स कंट्रोल त्याच्यानंतर सेल्सची एंट्री जनरल लेजर कंट्रोलच्या डेबिटला टू कॉस्ट ऑफ सेल्स. $1,50,000. बाय जनरल लेजर कंट्रोल $1,50,000. तर सगळं पोस्टिंग करून झालं. आता आपण क्लोज करूया. सगळ्यात पहिलं जे आहे स्टोअर्स लेजर कंट्रोल, त्याची डेबिटची टोटल घेऊ. डेबिटची टोटल 68,200. ट्रान्सफर करू आणि क्रेडिटमधनं मायनस करू. $9,100. एक मिनिट, ओपनिंग बॅलन्स 8,700 आहे. 8,700 मग टोटल 68,000 आणि बॅलन्स 8,900 बाय बॅलन्स कॅरेट आउट. पहिलं अकाउंट क्लोज झालं. दुसरं वेजेस कंट्रोल टॅली होईल. 60,100 टॅली होईल. नंतर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलचा जो बॅलन्स आहे तो ओव्हरहेड ॲडजस्टमेंटला जाईल. इथे क्रेडिटची टोटल जास्त आहे, डेबिटची कमी आहे. 24,500 आणि ही 24,400. ₹100 कमी पडतात. ₹100 ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंटला जातील. आणि 24,500 टॅली होईल. तर हे ₹100 ओव्हरहेड ॲडजस्टमेंटला जातील. बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल $100. त्याच्या पुढे
WIP कंट्रोलचा क्लोजिंग बॅलन्स येईल. तर डेबिटची टोटल करूया. ₹1,23,800. त्याच्यातनं क्रेडिट मायनस करायचं. 6,100. by balance carried down. त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल. ऑफिस ओव्हरहेड कंट्रोलचा डेबिटची टोटल जास्त आहे. 18,200 डेबिटची टोटल, क्रेडिटची 15,200, म्हणजे 3,000 जाणार ओव्हरहेड ॲडजस्टमेंटला. बाय ओव्हरहेड ॲडजस्टमेंट. याचा डबल इफेक्ट ओव्हरहेड ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. टू ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल. त्याच्यानंतर फिनिश गुड्स कंट्रोलचा क्लोजिंग बॅलन्स येईल. डेबिटची टोटल बॅलन्स येईल 2,800 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, त्याची डेबिटची टोटल 9,700, गेले बाय ओव्हरहेड ॲडजस्टमेंट. हे 100 टाकायचे ओव्हरहेड ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल 100. आता कॉस्ट ऑफ सेल्स टाकायचं कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. 1,50,000 टोटल, बॅलन्स येणार
8,100 कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकायचं. टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉस्टिंग P&Lच्या क्रेडिटला टाकायचं बाय कॉस्ट ऑफ सेल्स. $8,100 आणि याचा जो बॅलन्स येईल तो कॉस्टिंग P&L ला जाईल. बाय कॉस्टिंग P&L अकाउंट 3,000 आणि हे क्लोज होईल 3,100 3,000. कॉस्टिंग P&Lच्या डेबिटला टू जनरल लेजर कंट्रोल. हे आलंय आता ते ओव्हरहेड ॲडजस्टमेंटचं आणि याचा डिफरन्स तिकडे जाणार. आणि डिफरन्स 5,100 जनरल लेजर कंट्रोलला जाणार, क्लोज होणार. जनरल लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. $5,100. आता याचा बॅलन्स काढायचा. क्रेडिटची टोटल 1,68,000 आणि बॅलन्स $17,800 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. स्टोअर्स लेजर कंट्रोल कंट्रोलचा जो बॅलन्स आहे 8,900. त्याच्यानंतर WIP कंट्रोल 6,100.
त्याच्यानंतर फिनिश गुड्स कंट्रोल, $2,800. आणि शेवटचं जनरल लेजर कंट्रोल 17,800. टॅली होतो का बघूया आपण. $17,800, 17,800. ठीक आहे. तर टॅली झाला आपला सम. लेक्चर पण संपूया. सगळ्यांना थँक्यू. उद्या भेटू सोमवारी.